बद्दल आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं, त्याच्याबद्दल थोडक्यात आपण रिमाइंड करू आणि समोरच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आज आपला मेन टॉपिक असणार आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल टॉपिक फॉर 11 as well as नीट एक्झामिनेशन. लक्षात असू द्या, सगळेजण ध्यानात ठेवा बाळा. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आजचा टॉपिक आपल्याला काय असणार आहे त्या ठिकाणी, तर 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन मधला मोस्ट इम्पॉर्टंट तो काय त्या ठिकाणी टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी लर्न करायचं. बघा, सगळ्यात पहिले लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केले त्याच्यावर थोडक्यात अभ्यास करू. डॉक्टर रॉबर्ट विटेकर, कोण बेटा? डॉक्टर रॉबर्ट विटाकर जे आहेत ते डॉक्टर रॉबर्ट विटाकर यांनी त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम क्लासिफाय करण्याचा बेस्ट वे जो आहे तो निवडला. आणि तो जो बेस्ट वे आहे क्लासिफिकेशन साठी तो कोणता वे आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पोर्शन, सगळ्यात पहिला पार्ट आपण बघितला 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन. काय बघितलं बघा आपण त्या ठिकाणी? 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन बघितलं. पण 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन आपण डिटेल मध्ये शिकायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे बेटा आपल्याला? हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. हिस्ट्री म्हणजे काय असतं बेटा? इतिहास, कि ये जो क्लासिफिकेशन करना शुरुआत हुई है वो किससे हुई है, किसने किए स्टार्ट में. तो हमने देखा था लास्ट लेक्चर में कि सगळ्यात महत्त्वाचं काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरला बेटा? हिस्ट्री. सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन कोणा केलं? डॉक्टर अरिस्टॉटलने केलं. त्याच्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन कोणते कोणते क्लासिफिकेशन आले होते त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. एक होता 2 किंगडम, होता 2 किंगडम क्लासिफिकेशन, जो की आपल्याला त्या ठिकाणी कोण दिलं होता? सायंटिस्टचं नाव सांगतो तुम्हाला, डॉक्टर चार्ल्स लिनायस. कोण होतं बाळा? डॉक्टर चार्ल्स लिनायस यांनी त्या ठिकाणी 2 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दिला. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टर 2 किंगडम क्लासिफिकेशन नंतर आला कोणता किंगडम क्लासिफिकेशन बेटा? 3 किंगडम क्लासिफिकेशन आला. तो 3 किंगडम क्लासिफिकेशन होता तो दिला आपल्याला पुन्हा अर्न्स्ट हॅकल्स. कोणी दिला बाळा आपल्याला? तो अर्न्स्ट हॅकल्स ने दिला. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. इट इज द मोस्ट बी इसेन्शियल. हे सगळ्यात महत्त्वाचे नाव असतात तुम्हाला नीटसाठी. 2 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन चार्ल्स लिनायस, 3rd किंगडम क्लासिफिकेशन अर्न्स्ट हॅकल्स. त्याच्यानंतर आला कोणता रे? 4 किंगडम. कोणता आला होता आपला? 4 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन बघितला आपण. मराठी मीडियम वाले सगळे जण लक्षात ठेवा. समजत नसलं तर डायरेक्ट विचारत चला, ठीक आहे? घाबरायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बघा काय म्हणताय? 4 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन हे कोणी सांगितलं बघा आपल्याला? तर त्या ठिकाणी हर्बर्ट. कोणी सांगितलं आपल्याला? हर्बर्ट एफ सिलोन. कोणी सांगितलं बेटा? ते सायंटिस्टचं नाव काय? हर्बर्ट एफ सिलॅन म्हणू आपण त्यांना. ओके, लक्षात ठेवा. 2 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन डॉक्टर चार्ल्स लिनायस, 3 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन अर्न्स्ट हॅकल्स, 4 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन हर्बर्ट एफ सिलोन. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 4 किंगडम सिस्टम नंतर कोणता सिस्टम आला होता आपला? 5 किंगडम सिस्टम. काय आला होता? 5 किंगडम सिस्टम. आणि ही 5 किंगडम सिस्टम आपल्याला दिलं कोण? डॉक्टर आर एच विटाकर. कोणी दिले बघा आपल्याला? डॉक्टर आर एच विटाकर यांनी त्या ठिकाणी दिलं आहे. कळाले पर्यंत? ओके, त्याच्यानंतर बघा 5 किंगडम नंतर पण आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन बघितलं. कोणतं सांगितलं? किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन बघितलं आपण 6 किंगडम सिस्टम. 5 किंगडम नंतर पण एक क्लासिफिकेशन आहे जे कोणतं आहे? 6 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आणि ते जे 6 किंगडम ऑफ सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दिलंय ते कोणी दिलंय? कार्ल होस. कोणी दिलंय बेटा? ते कार्ल होस यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ही झाली आपली हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. हे पूर्ण क्लासिफिकेशनची हिस्ट्री आहे. लक्षात ठेवा. मी याच्यामध्ये सगळ्यात वरती आपले सगळ्यात फेवरेट सायंटिस्ट येतात. त्यांचं नाव काय बेटा? अरिस्टॉटल. ज्यांनी किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन केलंय, पण ते सायंटिफिक क्लासिफिकेशन केलं नाही. त्याला सायन्सनं मान्यता दिली होती का बाळा? नाही. लक्षात असू द्या सगळेजण. सायन्सनं त्या कोणाच्या क्लासिफिकेशनला मान्यता दिलेली नाही? सायन्सनं त्या ठिकाणी अरिस्टॉटलच्या क्लासिफिकेशनला मान्यता दिली नाही. कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या काय होत्या? चुका होत्या. आणि ज्या गोष्टीमध्ये चुका असतात त्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करत नाही. लक्षात ठेवा. मग अरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन
क्लासिफिकेशनला मान्यता भेटली नाही तर कळालं बेटा आपल्याला. मग अरिस्टॉटलच्या क्लासिफिकेशनला का मान्यता भेटली नाही असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा 2 मिनिटात. अरिस्टॉटलने त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं तर ते सिंपल मॉर्फोलॉजिकल आणि हॅबिटेट ऑफ द ऑर्गॅनिझम जे काय बघा त्यांनी ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन असं केलं की ऑर्गॅनिझम किती प्रकारचे असतात 3 प्रकारचे असतात. एक अक्वाटिक, एक टेरेस्ट्रियल आणि एक ॲम्फिबियन. माहित असेल तुम्हाला मराठी मीडियम झाले तर विद्यार्थी असेल त्यांनी एक छोट्या गोष्टी ध्यानात ठेवा. ॲक्वाटिक म्हणजे जलचर, टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर आणि त्याच्यानंतर ॲम्फिबियन म्हणजे दोघांमध्ये सुद्धा राहणारे ऑर्गॅनिझम. मला सांगा ही जी टेक्निक होती आहे क्लासिफिकेशन करण्याची, ही क्लासिफिकेशन करण्याची टेक्निक ठीक होती का? नाही. अशा प्रकारे सगळेचे सगळे ॲनिमल सगळे ऑर्गॅनिझम क्लासिफाय करू शकत नाही आपण, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम हे जमिनीवरती सुद्धा राहतात, मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे हवेमध्ये सुद्धा राहत असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते क्लासिफिकेशन होणं शक्य नव्हतं. म्हणून अरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन सायंटिफिक क्लासिफिकेशन मानलं गेलं नाही. मग तुम्हाला जर विचारलं which of the following is the first scientific classification of organism तर त्या ठिकाणी कोणतं असतं? सगळ्यात पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन कोणतं असतं? टू किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन जे की डॉक्टर कॅरोलस लिनायस नावाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं जर सायंटिफिक क्लासिफिकेशन म्हटलं तर कोणतं असतं बेटा? तर थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जे की आपल्याला कोण दिलंय? ॲरन हेपल्स ने दिलंय. त्याच्यानंतर फोर किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जे की आपल्याला हर्बर्ट एफ सीलँड यांनी दिलंय. कोणी दिलंय? हर्बर्ट एफ सीलँड यांनी दिलंय. आणि फाइव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कोण दिलंय? आपले डॉक्टर आर्यच विटाकर, ज्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला आज डिटेलमध्ये काय करायचं? स्टडी करायचं आहे. फाइव्ह किंगडम सिस्टम नंतर नॉन इसेन्शियल क्लासिफिकेशन झालं. मराठीमध्ये मीडियममध्ये नॉन इसेन्शियल म्हणजे काय? जे गरजेचं आहे का नाही. फाइव्ह किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन हे स्पेसिफिक क्लासिफिकेशन होतं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन करण्याची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. पण तरी कार्ल रुसनं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं. नॉन इसेन्शियल क्लासिफिकेशन आहे. त्याला युनिव्हर्सली त्याला ऍक्सेप्टेबल झालं ते, पण त्याला शिकवण्यात जास्त इंटरेस्ट घेतला जात नाही, लक्षात ठेवा. का? कारण आपल्याला सगळ्यात सोपं क्लासिफिकेशन कोणतं सांगण्यात आलंय? फाइव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन सांगण्यात आलंय. फाइव्ह किंगडम बोले तो 5. ओके, 5 किंगडम, 5 बोर्ड आहे आपल्याला. 5 किंगडम लक्षात ठेवायचं. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल क्लासिफिकेशन कोणतं आहे सांगितलं पाहिजे तुम्हाला. जे जगाला मान्य दिलंय ते कोणतं असतं? फाइव्ह किंगडम आहे, लक्षात असू द्या. कोणतं? फाइव्ह किंगडम. आवाज येतोय माझा? हॅलो बडा, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय बेटा? हॅलो, आवाज येतोय का? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आता बघायचा. आर्यच विटाकर नंतर बघा फाइव्ह किंगडम सिस्टम मध्ये कोणते कोणते किंगडम आले ते सगळ्यांना बघितलेलेच आहे. सगळ्यात पहिला किंगडम आला होता आपला, कोणता किंगडम होता रे? मोनेरा. सेकंड नंबरचा कोणता होता मला त्या ठिकाणी? प्रोटिस्टा. त्याच्यानंतर कोणता होता मला त्या ठिकाणी? किंगडम फंगी. आणि नंतर त्या ठिकाणी कोणता होता? किंगडम प्लांटी. त्याला प्लांटी सुद्धा म्हणू शकतो, प्लांटे. आणि नंतर काय होतं मला आपल्या लास्टला? ॲनिमलिया. ओके, असे फाइव्ह किंगडम सिस्टम क्लासिफिकेशनचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात पहिला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. तो कशाबद्दल अभ्यास करावा लागतो? मोनेरन्स के बारे में पढ़ना है हमें. किसके बारे में पढ़ना है बेटा? मोनेरन्स. आता मोनेरन्स मीन्स काय? मोनेरा. मोनेरन्स मीन्स काय असतात? मोनेरा. सो आज आपण त्या ठिकाणी एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघणार आहोत मोनेरा बद्दल. कशाबद्दल बघणार आहोत? मोनेरा बद्दल डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. आजचा आपला टॉपिक आहे which is a very important topic, किंगडम मोनेरा. कोणता टॉपिक बघा आपला आजचा? किंगडम मोनेरा नावाचा सुंदर टॉपिक बद्दल त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता किंगडम मोनेरा काय आहे तर लक्षात असू द्या. हा जो किंगडम मोनेरा आहे इट इज अ सोल्ड ऑर्गॅनिझम, किंवा हा जो किंगडम आहे या ऑर्गॅनिझम किंगडम या किंगडम मध्ये काय केलं जातं? द सोल ऑर्गॅनिझम. सोल ऑर्गॅनिझम. सोल ऑर्गॅनिझम आर बॅक्टेरिया. म्हणजे काय म्हणायचं बघा लक्षात ठेवा की किंगडम मोनेरा मध्ये
जे काही ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे हे सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम मॅक्सिममली कोण आहे बॅक्टेरिया आहे. म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारचा हा किंगडम आहे बेटा. या किंगडम मध्ये त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असेल कोणते ऑर्गॅनिझम तर बॅक्टेरिया टाइपचे ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. तर आता सध्या आपण काय बघतोय बघा नीट साठी इम्पॉर्टंट असलेली एनसीईआरटी मध्ये सगळ्यात पहिला युनिट लक्षात ठेवा आणि त्या पहिल्या युनिट मधला पहिला चॅप्टर त्या ठिकाणी द लिव्हिंग वर्ल्ड आणि लिव्हिंग वर्ल्ड नंतर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अशा प्रकारचा चॅप्टरचं आपलं नाव आहे. ओके. आणि त्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय या 2 मिनिटात फक्त तुम्हाला किंगडम मोनेरा तर आपल्याला शिकायचाच आहे, सोबत प्रोटिस्टा पण शिकायचा आहे, त्याच्यानंतर फंगी सुद्धा शिकायचे, पण आपल्याला प्लांटे अँड ॲनिमलिया यांच्याबद्दल डिटेल मध्ये बघायचंय. लक्षात ठेवा कारण हे जे 2 चॅप्टर आहेत किंगडम प्लांटे अँड किंगडम ॲनिमलिया आर व्हेरी क्रुशियल टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर नीट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. मग याचा अर्थ मी असं म्हणतो नीट साठी 2 महत्त्वाचे ते 3 महत्त्वाचे नाही असं नाही म्हणत मी. हे 3 सुद्धा महत्त्वाचे टॉपिक असेल, पण त्याच्यामधला सगळ्यात पहिला आपण अभ्यास करतोय कशाचा मोनेरांचा त्या ठिकाणी अभ्यास करतोय. कळालं इथपर्यंत. आता मोनेरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्याला दिसून येतात तर त्याच्यामध्ये लक्षात असून द्या जो मोनेरा आहे हा मोनेरामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत लक्षात ठेवा. तर मोनेरामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत ते कळालं तुम्हाला बॅक्टेरिया असणार, पण मोनेरा बनला कशापासून तर इट इज मेड अप फ्रॉम प्रोजिनोट. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर नीट. लक्षात ठेवा की मोनेरावर आता काय म्हटले बघा मी आता काय म्हटले तुम्हाला मागच्या लेक्चरला जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं असेल तर मी काय म्हटले तुम्हाला की सगळ्यांचा ग्रेट ग्रँडफादर कोण आहे मोनेरा आहे म्हटलं होतं आपण. लास्ट लेक्चरला एक डायग्राम काढली की सगळ्यात बेसला कोण काढला होता आपण मोनेरा. मी म्हटलं मोनेरापासून सगळे बनले. काय म्हटलं मी मोनेरापासून सगळे बनलेले आहेत, पण मोनेरा कशापासून बनलेला आहे. ओके. तर मोनेराचा जो काही भाग किंवा मोनेरा जो बनला आहे ओरिजिनेटेड फ्रॉम अ प्रोजिनोट. व्हॉट इज मीन बाय प्रोजिनोट. प्रोजिनोट इज अ व्हेरी प्रायमरी टाइप ऑफ अ प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द इंडिव्हिज्युअल. ओके. की हा जो प्रोजिनोट आहे हा सगळ्यात प्रायमरी टाइपचा असेल, मोनेरापेक्षाही प्रायमरी टाइपचा. मग तुम्हाला जर कधी विचारलं मोनेराज अराइव्ह फ्रॉम, मोनेराज हा कशापासून आलेला असतो, मोनेरा कशापासून बनलेला असतो, अशा प्रकारचा जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जर कोणी विचारला तर तुम्ही सांगायचं कशापासून प्रोजिनोट पासून बनलेला असतो. मग व्हॉट इज मीन बाय प्रोजिनोट. प्रो मीन्स काय प्रायमरी, जिनो मीन्स काय फक्त त्याच्यामध्ये जीन्स असतील असा, तो जास्त मोठा ऑर्गॅनिझम असणार नाही. लक्षात ठेवा. मग कशापासून बनलेला असेल मोनेरा प्रोजिनोट पासून बनलेला असेल. त्याच्यानंतर काय म्हटलं जातं बघा द मोनेरा इज ऑल्सो कॉल्ड ॲज एशियन लिव्हिंग फोसाईल. लक्षात असून द्या थोडा नीटचे पॉइंट तुम्हाला अवघड वाटत थोडेसे, पण हे खूप महत्त्वाचे पॉइंट असतात एवढं ध्यानात ठेवा तुम्ही सगळेजण. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एशियन लिव्हिंग फोसाईल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एशियन लिव्हिंग फोसाईल. त्याला एशियन लिव्हिंग फोसाईल का म्हणतात कारण बघा हे सर्वव्यापी आहे. कशी आहे बघा हे सर्वव्यापी आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता सर सर्वव्यापी म्हणजे कशी असणार आहे. आपण काय म्हणतो बनानेवाला सर्वव्यापी होता है, बरोबर आहे की तो देव आहे ईश्वर आहे, तो कसा आहे सर्वव्यापी ईश्वर आहे. तसेच ईश्वरासारखीच आहे हे पण. जेव्हापासून पृथ्वी बनलेली आहे तेव्हापासून इंडिव्हिज्युअल कोणते प्रेझेंट आहे पृथ्वीवरती, कोणते इंडिव्हिज्युअल प्रेझेंट आहे मोनेरा प्रेझेंट आहे. हे सगळ्यात ओल्डेस्ट इंडिव्हिज्युअल आहे. लक्षात ठेवा. ओल्डेस्ट म्हणजे काय यांच्या बरोबरीचे इंडिव्हिज्युअल पृथ्वीवरती आले सुद्धा आणि ते नष्ट झाले सुद्धा, पण जेव्हापासून पृथ्वीवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम जीवसृष्टी बनलेली आहे तेव्हापासून पृथ्वीवरती प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम कोणते असतील तर मोनेरा टाइपचे ऑर्गॅनिझम पृथ्वीवरती प्रेझेंट आहे. जेव्हापासून पृथ्वी प्रेझेंट आहे पृथ्वीवरती जीवन आलंय तेव्हापासून पृथ्वीवरती कोणते ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे तर मोनेरा टाइपचे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे सगळ्यात ओल्डेस्ट सगळ्यात जुने ऑर्गॅनिझम जर पृथ्वीवरचे कोणते असतील तर त्या ठिकाणी मोनेरा असतील. म्हणून त्यांना काय म्हणतात आपल्या इट इज ऑल्सो कॉल्ड एशियन लिव्हिंग फोसाईल.
यांना काय म्हणण्यात आलंय बेटा, एशियन लिव्हिंग फोसाईल असं म्हणण्यात आलंय. हे मरत नाही. तुम्ही यांना देवाच्या सारखं, देवावरून जर लक्षात ठेवत झालं, देवाला मरण असतं का? नाही. तसं ह्या एशियन फोसाईल्स आहे, या मोनेरन्सला डेड राहत नाही, ते मरत नाही. लक्षात ठेवा, त्यांची डेथ होत नाही. आता तुम्ही म्हणता त्यांची डेथ का होत नाही? ते तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, मग त्यांची डेथ का होत नाही? तर लक्षात ठेवा, काय करतात हे, सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात. सपोज दिस इज अ बॅक्टेरिया, हा एक काय असणार आहे बेटा, बॅक्टेरिया असणार आहे. नंतर काय बघा, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? एक पण नाहीये सर. एक पण नाही सर.